Hello friends, welcome you all in Applied Science Chemistry lecture series. In previous lecture, we have started the process of treatment of drinking water, in which we have completed three steps. What do you mean by sedimentation? तर आपण काय करतोय? तुमचं वॉटर तुम्ही अनडिस्टर्ब कंडिशन मध्ये कुठल्याही डिस्टर्ब न करता त्याला काही तासांसाठी काही दिवसांसाठी तुम्ही ठेवतात. तर मग काय होतं? वॉटर मध्ये असलेली जी काही इम्प्युरिटी आहे ती खाली सेटल होते. बऱ्याचदा काय करतो आपण सेडिमेंटेशन करताना आपण कॉम्प्युलेंट्स म्हणजे काही ॲलम आपण ऍड करतो. त्याच्यामुळे काय होतं, जी तुमची सेडिमेंटेशन प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी लागणारा जो काही वेळ आहे तो वेळ काय होतो, कमी होतो. म्हणजे ऍडिशन ऑफ कॉम्प्युलेंट्स फॉलोड बाय सेडिमेंटेशन प्रोसेस दॅट विल रिड्यूस द टाइम ऑफ सेडिमेंटेशन प्रोसेस. म्हणजे काय करतो आपण, कॉम्प्युलेंट ऍड करतो आणि कॉम्प्युलेंट ऍड केल्यानंतर ते वॉटर आपण अनडिस्टर्ब कंडिशन मध्ये ठेवतो. नंतर आपण बघितलं फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन मध्ये काय करतो आपण मित्रांनो, इन द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन आपण बघितलंय की तिथे 3 लेअर असतात. फाईन सँड लेअर, कोर्स सँड लेअर, पेबल लेअर. डिफरंट लेअर मधनं आपण वॉटर पास करतो. ज्यावेळेस आपण ते वॉटर पास करतो प्रत्येक लेअर मध्ये जे काही इम्प्युरिटी असते ती रिमूव्ह होते आणि तुम्हाला ज्यावेळेस ते वॉटर पास होतं खाली ते वॉटर तुमचं फ्री फ्रॉम इम्प्युरिटी असतं. मग आपण फिल्ट्रेशन मध्ये बघितलं की 2 टाईप होते. एक ग्रॅव्हिटी सँड फिल्टर, दुसरं होतं व्हर्टिकल प्रेशर फिल्टर. ग्रॅव्हिटी सँड फिल्टर अँड व्हर्टिकल प्रेशर फिल्टर आर द 2 टाइप्स ऑफ फिल्ट्रेशन. आता आपण बघूया शेवटची मेथड, दॅट इज स्टरलायझेशन ऑफ वॉटर. आता स्टरलायझेशन म्हणजे काय ते समजून घ्या. तुम्ही काय केलं, वॉटर मध्ये असलेल्या सॉइलची इम्प्युरिटी होती ती रिमूव्ह केली. कॉग्लॅन्ट ऍड केल्यामुळे ती प्रोसेस वेळ कमी लागला. त्याच्या पलीकडे काही कोलोइडल इम्प्युरिटी असेल ती पण तुम्ही रिमूव्ह केली बाय युझिंग द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. त्यासाठी आपण वापरलं व्हर्टिकल प्रेशर फिल्टर वापरलं किंवा ग्रॅव्हिटी सँड फिल्टर वापरलं. हे सगळं प्रोसेस करून तुम्ही काय केलं, वॉटर मध्ये असलेली इम्प्युरिटी रिमूव्ह केली. सगळ्यात शेवटचा पार्ट, पाणी शुद्ध दिसतंय पण त्या पाण्यामध्ये काही बॅक्टेरिया असू शकतात, अल्गी असू शकते. म्हणजे काय बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया तुम्हाला माहिती, बॅक्टेरिया हार्मफुल, डिसीज कॉझिंग. काही तुम्हाला आजार होऊ शकतो जर तुमच्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असेल. आपण असं म्हणतो की पाण्यापासून होणारे आजार कोणते कोणते, कॉलरा, बरोबर, डायरिया, असे जे डिसीज असतात ते कशामुळे होतात, जर तुमच्या वॉटरमध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असेल, if the water contain more amount of bacteria, that disease may cause due to that bacteria which are present in the water. If we use that water for drinking purpose, then there is a possibility that cholera or diarrhea like disease may occur. मग आपण जे वॉटर फिल्टर केलंय, फिल्ट्रेशन झाल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे वॉटर मध्ये असलेले जे काही बॅक्टेरिया जर्म्स असतील त्या जर्म्स किंवा बॅक्टेरियाला किल करायचं, डिस्ट्रॉय करायचं. आणि ती प्रोसेस म्हणजे तुमचं स्टरलायझेशन ऑफ वॉटर. स्टरलायझेशन ऑफ वॉटर, स्टराईल करायचं. स्टरलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ destroying germs or bacteria which are present in the water. I will repeat again. Sterilization is the process of destroying germs or bacteria which are present in the water, and that water make that water free for drinking purpose. तर वॉटर मध्ये जर्म्स आणि बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करायचे आणि ते वॉटर ड्रिंकिंग साठी सेव्ह करायचं. ती प्रोसेस म्हणजे काय, तुमची स्टरलायझेशन ऑफ वॉटर. आता आपण जे काही प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टरलायझेशन ऑफ वॉटर ते आपण कसं करतो, हाऊ दॅट प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन ऑफ वॉटर इज कॅरिड आउट. What are the different method? One by one we will
C. What is the method of sterilization of water? तुम्हाला दिसते 5 मेथड आहे. पहिली आहे बॉइलिंग, दुसरी आहे क्लोरिनेशन, थर्ड आहे ओझोनायझेशन, irrigation and ultraviolet rays, which is also called as UV rays. आपण UV रे म्हणतो, अल्ट्राव्हायोलेट रे. ठीक आहे. मग आपण बघूयात की कशा पद्धतीने आपण या 5 मेथड कॅरी आउट करतोय. फर्स्ट मेथड सगळ्यांना माहिती, जे आपण बऱ्याचदा करतोय. आपण दादरी पडलो तर आपल्या बऱ्याच सांगतो की पाणी उकळून द्या. विशेषतः पावसाच्या दिवसांमध्ये आपण म्हणतोय की पावसाळ्यामध्ये जे काही जर्म्स किंवा बॅक्टेरिया त्या पाण्यामध्ये त्यांची ग्रोथ जास्त प्रमाणात होते, त्यात आपल्याला वॉटर बॉर्न डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी डॉक्टर आपल्याला ऍडवाइस करतो की वॉटर बॉईल करून घ्या, कारण आफ्टर बॉइलिंग हाय टेम्परेचरला बॅक्टेरिया सर्वाइव्ह करत नाही. काही बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होतात ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे 60 ते 80 वरती टेम्परेचर तुमचं गेलं तर तुमचं ते पाण्यामध्ये असं जे काही बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया काय होतात, डिस्ट्रॉय होतात आणि बॅक्टेरिया जे काही वॉटर असेल वॉटर बिकम स्टराईल. त्याचं स्टरलायझेशन होतं कधी, वॉटर आपण बॉईल केल्यानंतर. दॅट इज फर्स्ट मेथड, बॉइलिंग ऑफ वॉटर. काय केलं आपण, वॉटरला बॉईल केलं 60 ते 80 डिग्री सेल्सिअसच्या वर. त्यामुळे काय होतं, वॉटरमध्ये असलेले जे काही जर्म्स होते, germs and bacteria, that bacteria or germs get destroyed or killed due to boiling of the water. So water boil केल्यामुळे germs आणि bacteria काय होतात, तुमचे destroy होतात. ही झाली तुमची पहिली मेथड, सिंपल मेथड, that is boiling of water. Very simple method, boiling of water. First method, treatment of drinking water. Second method, that is क्लोरिनेशन. क्लोरिनेशन क्लोरिनेशन म्हणजे नाव कळतंय, क्लोरीन पाण्यामध्ये काय ऍड करायचं, क्लोरीन आपण ऍड करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, जी काही प्रोसेस आहे क्लोरिनेशन, इट इज अगेन क्लासिफाइड इनटू डिफरंट टाइप्स. आपण कुठली मेथड वापरले त्याचे 3 टाइप आहेत. देयर आर 3 मेथड्स, दॅट इज by using chlorine gas, by adding bleaching powder, by using chloramine tablets. Chloramine tablet वापरून सुद्धा किंवा ब्लिचिंग पावडर वापरून किंवा क्लोरीन गॅस यूज करून आपण वॉटर मध्ये असलेले जर्म्स किंवा बॅक्टेरिया आपण काय करतोय, डिस्ट्रॉय करतोय बाय युजिंग क्लोरीन गॅस और ऍडिशन ऑफ ब्लिचिंग पावडर बाय युजिंग क्लोरामाइन टॅब्लेट्स. मग आता हे कसं करतोय ते आपण वन बाय वन एक एक मेथड विषयी माहिती घेऊयात. फर्स्ट, दॅट इज क्लोरीन गॅस. इथे आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, क्लोरीनचा जो गॅस आहे डायरेक्ट आपण वॉटर मध्ये ऍड करतोय. इन द फॉर्म ऑफ गॅस डायरेक्टली आपण वॉटर मध्ये ऍड करतोय. बऱ्याचदा आपण बघतोय की जे स्विमिंग टँकचं जे वॉटर असतं ते आपण क्लोरीन गॅस यूज करतो, टँक मध्ये आपण यूज करतो. कारण ते जर्म्स किंवा जे बॅक्टेरिया असतील त्या डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण क्लोरीन गॅस यूज करतो. मग क्लोरीन गॅस कसा डिस्ट्रॉय करतोय, रिएक्शन काय होते हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. आपण त्याच्याविषयी माहिती घेऊयात की हा क्लोरीन गॅस कशा पद्धतीने वर्क करतो. वेन वी ऍड क्लोरीन गॅस, क्लोरीन गॅस तुम्ही ज्यावेळेस ऍड करताय तर क्लोरीन गॅस after addition in water, it will react with water, that will form chlorine. water सोबत react करतोय, that will form HCl plus, this is called as hypochlorous. बघा रिएक्शन काय आली, हा तुमचा क्लोरीन होता, तुमचा वॉटर जो होता H आणि OH, त्यातला एक H क्लोरीन सोबत रिएक्ट झाला आणि दुसरा क्लोरीन OH शी कंबाईन झाला. म्हणून तुम्हाला काय मिळालं,
हायपोक्लोरिक ऍसिड आणि HCl. दॅट इज हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस. हायपोक्लोरस ऍसिड. आता हा जो तुमचा हायपोक्लोरिक ऍसिड आहे, दॅट हायपोक्लोरिक ऍसिड इज अनस्टेबल. हा अनस्टेबल कंपाऊंड आहे. तो पुन्हा ब्रेक होतोय. दॅट हायपोक्लोरस ऍसिड when breaks that will form HCl plus oxygen. That oxygen is called as nascent oxygen. म्हणजे आपण ऑक्सिजन तो बघतोय तो असतो O2 च्या फॉर्म मध्ये. दॅट इज फॉर्म ऑफ दॅट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर फॉर्म विच इज स्टेबल फॉर्म. स्टेबल फॉर्म मध्ये असतो ऑक्सिजन. तुमचा जो सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन असतो तो मॉलिक्युलर फॉर्म मध्ये O2 च्या फॉर्म मध्ये असतो. पण ज्यावेळेस फक्त सिंगल ऑक्सिजन आहे तो कसा आहे, ब्रॅकेट तुम्हाला दिसतं इथे, मी त्या स्क्वेअर ब्रॅकेट टाकलाय विच इंडिकेट दॅट इट इज अनस्टेबल. तो अनस्टेबल आहे. फक्त सिंगल ऑक्सिजन आहे. फ्री ऑक्सिजन आपण म्हणतोय. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फ्री ऑक्सिजन. फ्री म्हणजे ऍटॉमिक फॉर्म मध्ये, मॉलिक्युलर फॉर्म मध्ये नाही. ठीक आहे. फ्री ऑक्सिजन किंवा नॅसेंट ऑक्सिजन आपण त्याला म्हणतोय. आता ज्यावेळेस हा अनस्टेबल फॉर्म मध्ये असलेला तुम्हाला नॅसेंट ऑक्सिजन मिळतोय विद्यार्थी मित्रांनो, तो काय करतोय, तुमच्या वॉटर मध्ये असलेले जे काही जर्म्स आहे त्या जर्म्स वरती हा तुमचा ऑक्सिजन काय करतो, अटॅक करतो. अँड दॅट विल डिस्ट्रॉय द जर्म्स. जर्म्स आर oxidized. We can say germs are killed. Germs का होता तुमच्या किल होतात किंवा डिस्ट्रॉय होतात ड्यू टू दॅट नॅसेंट ऑक्सिजन. हा तुमचा नॅसेंट ऑक्सिजन आहे. That nascent oxygen destroy the germs. Germs get oxidized. असं समजली काय का तुम्ही क्लोरीन गॅस तुम्ही वॉटर मध्ये ऍड केला. when we add a chlorine gas, that chlorine gas reacts with water, that will form HCl. That HCl is a byproduct, and main product is hypochlorous acid. That hypochlorous acid is unstable. That hypochlorous acid after breaking that will form HCl plus nascent oxygen, which is called as free oxygen. That oxygen will attack on the germs and that will oxidize the germs. We can say that will kill the germs. Germs का डिस्ट्रॉय करता है, किल करता है the germs ला. कोण तो nascent oxygen. पण बऱ्याचदा काय होतं, आपण ज्यावेळेस तो क्लोरीन गॅस टाकतोय तर आपल्या इथे काळजी काय होती, ऍडिशन ऑफ क्लोरीन गॅस आपल्या प्रॉपर प्रपोर्शन मध्ये पाहिजे. एक्सेस ऍडिशन ऑफ क्लोरीन गॅस इन वॉटर शुड बी अवॉइडेड. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल जर स्विमिंग टँक मध्ये क्लोरीनच्या वॉटर मध्ये जास्त असेल प्रमाण तर तुम्हाला जे वॉटर आहे त्याची टेस्ट तुम्हाला एक वेगळीच लागते, बिटर टेस्ट लागते, एक कडू वॉटर लागतं. आणि ते जर वॉटर मध्ये क्लोरीनचं प्रमाण जास्त असेल, तुमचा जो काही थ्रोट आहे इन्फेक्शन होतं, तर जो म्युकस लेअर आहे आपल्या थ्रोट मध्ये असलेला जो काही म्युकस लेअर आहे त्या म्युकस लेअरला काय होतं ते अफेक्ट करतं. आणि आपल्याला असं म्हणतो की घसा खवखवून आपल्याला म्हणतो की इरिटेटिंग इफेक्ट विल ऑफर ऑन म्युकस मेम्ब्रेन. त्याप्रमाणे जर क्लोरीन गॅस जास्त असेल, नो डाऊट बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होतील, तर त्या पाण्याला एक वेगळीच चव लागेल, अनप्लिझंट ऑर्डर असेल किंवा टेस्ट चेंज होईल. आणि आपण म्हटलं की तुम्हाला सांगितलं की पाणी खूप शुद्ध आहे, परंतु त्या पाण्याला खूप असं वास येतोय किंवा त्याची टेस्ट जी आहे
ती खूप चेंज झालेली, तर ते वॉटर आपण ड्रिंक करू शकत नाही. ड्यू टू दॅट अनप्लेझंट ऑर्डर or taste, we cannot drink that water, though that water is free from germs or bacteria, but that taste, unpleasant taste and unpleasant odor make that water unfit to drink. आपण ते वॉटर पिणार नाही, ते नाही खूप वास येतोय, ते वॉटर पिऊ शकत नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही क्लोरीन गॅस ऍड करताय, तो क्लोरीन गॅस ऍड करताना त्याचं प्रमाण एक्सेस नकोय, जास्त प्रमाण नकोय. जास्त प्रमाण झालं तर काय होतं, पहिली गोष्ट त्याची टेस्ट बिघडते, त्याला वास येतोय, आणि तुमचा जो काही म्युकस मेम्ब्रेन आहे, त्या म्युकस मेम्ब्रेन अफेक्ट करते. इट विल हॅव इरिटेटिंग इफेक्ट ऑन द म्युकस मेम्ब्रेन. कशामध्ये असं लगेच परत काय इन्फेक्शन होतं आपल्याला ड्यू टू दॅट हाय अमाऊंट ऑफ क्लोरीन इन द वॉटर. त्यामुळे काय काळजी घ्यायची, जर तुम्ही क्लोरीन गॅस वापरत असाल तर जास्त प्रमाण क्लोरीनचं नको. काय होईल, टेस्ट ऑर्डर अफेक्ट होईल आणि म्युकस मेम्ब्रेनला ते अफेक्ट करेल. म्हणून हाय क्लोरीन शुड बी अवॉइडेड. दुसरी मेथड आहे ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय आहे, आता बघा, याची काय ब्लिचिंग पावडर आहे, ज्या तुम्ही वॉटर में ऍड करताय. ब्लिचिंग पावडर व्हेन ऍड इन वॉटर काय होतं बघा, दॅट विल फॉर्म प्लस क्लोरीन गॅस. झालं, फरक काय झाला, ब्लिचिंग पावडर तुम्ही घेतला, दिस इज द ब्लिचिंग पावडर, which when added in water that will form calcium hydroxide plus chlorine gas. सिंपल कन्सेप्ट आहे. क्लोरीन गॅस मिळाला म्हणजे पुढची रिएक्शन कशी, सेम लाईक अ क्लोरीन गॅस. म्हणजे हा क्लोरीन गॅस मिळाला, मग तो क्लोरीन गॅस काय होईल, जो फॉर्म झाला आहे, दॅट क्लोरीन गॅस अगेन रिएक्ट विथ वॉटर, दॅट विल फॉर्म HCl plus hypochlorous acid and that hypochlorous acid then form HCl plus acid. acid ऑक्सीजन काय करणार, तुमचा जम्स react with acid oxygen and that get or destroy. बाकी पुढचा पार्ट सेम आहे, फक्त माझा स्टेप काय आहे, सिंपल पहिली रिएक्शन लक्षात ठेवायची. ब्लिचिंग पावडर रिएक्ट विथ वॉटर, दॅट विल फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस इम्पॉर्टंट थिंग काय, क्लोरीन गॅस. ठीक आहे, दॅट इज हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस. मग क्लोरीन गॅस मिळाला, रिमेनिंग पार्ट सेम जो आपण बघितला फर्स्ट स्टेप मध्ये. क्लोरीन गॅस काय होतो, त्यापासून हायपोक्लोरिक ऍसिड फॉर्म होतोय. हायपोक्लोरिक ऍसिड काय करतोय, नॅसेट ऑक्सिजन जनरेट करतोय, आणि तो नॅसेट ऑक्सिजन तुमच्या जर्म्स वरती अटॅक करतोय, आणि जर्म्सला काय करतोय, डिस्ट्रॉय करतोय. जर्म्स गेट किल्ड ड्यू टू नॅसेट ऑक्सिजन. ठीक आहे, समजते. लेट मी क्लियर दॅट. समजली. काय केलं आपण, ब्लिचिंग पावडर साधारणतः 1 किलो आपण ब्लिचिंग पावडर वापरतोय 1000 लिटर ऑफ वॉटर साठी. 1 kg of bleaching powder is used for
1000 liter of water. लक्षात ठेवा प्रमाण किती 1 kg of bleaching powder is required for 1000 liter of water. मिक्स करायचं आणि वॉटर कसं ठेवायचंय काही तासांसाठी पूर्ण प्रोसेस होते आणि जर्म्स काय तुमच्या किल होतात. सेम कंडिशन इथे काळजी काय घ्यायची इथे पण आपण ब्लिचिंग पावडर टाकताना ब्लिचिंग पावडर जास्त टाकायची नाही. ओनली स्मॉल क्वांटिटी ऑफ ब्लिचिंग पावडर शुड बी ऍडेड. If we add excess of bleaching powder, it will give bad taste odor to the water. When we add excess of bleaching powder, it will give bad taste and odor to the water. Water taste and odor काय होते change होते. Third method, that is addition of chloramine. क्लोरामाइन म्हणजे काय क्लोरीन आणि मिक्सचर आहे. बघा काय असतं कसं होतं बघा रिएक्शन. व्हेन वी ऍड क्लोरामाइन इन अ प्रपोर्शन 2:1 म्हणजे बघा क्लोरीन अमाइन म्हणजे काय अमोनिया आपण ज्यात ऍड करतोय दॅट विल फॉर्म ClNH2 प्लस that is chloramine tablet. Chloramine tablet proportion किती इथं 2:1. क्लोरीन 2 proportion मध्ये 2:1 म्हणजे काय आपण 1 किलो अमोनिया घेतला 2 किलो क्लोरीन गॅस proportion सांगतो. गॅस असेल तर 1 लिटर अमोनिया घेतला तर 2 लिटर क्लोरीन घ्यावं लागेल. proportion कसं घ्यायचं जितकं तुम्ही अमोनिया घेणार दुप्पट प्रपोर्शन मध्ये काय असेल तुमचं क्लोरीन असेल. 2:1 प्रपोर्शन मध्ये आपण यूज करतोय. व्हेन वी रिएक्ट क्लोरीन विथ अमोनिया दॅट विल फॉर्म क्लोरामाइन. याचे आपण टॅबलेट बनवतो. जनरली आपण जे मिलिटरी ऑपरेशन म्हणतोय जे आपला सीमेवरचा जो जवान असतो त्याचे बॅगेत क्लोरामाइनचे टॅबलेट असतात. का कारण जवान आपला सीमेवरती जेव्हा असतो जंगलातनं किंवा कुठलाही जो प्रवास करत असतो प्रत्येक ठिकाणी त्याला काय शुद्ध पाणी मिळणार नाही आणि जर पाणी खराब त्या सोल्जरने जर यूज केलं ड्रिंकिंगसाठी त्याची हेल्थ खराब होऊ शकते. मग अशा कंडिशनला ज्यावेळेस तो सोल्जर कुठलंही पाणी यूज करतोय फॉर ड्रिंकिंग पर्पज साठी दॅट टाइम इफ दॅट वॉटर इज अ मिक्स विथ बॅक्टेरिया और जर्म्स इट विल अफेक्ट द हेल्थ ऑफ सोल्जर. That chloramine tablet, that one tablet destroy the germs or bacteria. The germs आणि bacteria काय करतात डिस्ट्रॉय करतात. germs आणि bacteria डिस्ट्रॉय करतात. कसं होतं बघा that chloramine tablet, chlorine and ammonia. Okay. When mixed with water, ही टॅबलेट जे आपली आहे क्लोरामाइन टॅबलेट ज्यात ClNH2 हा फॉर्म्युला आहे जर आपण वॉटर मध्ये मिक्स करतोय काय होतं बघा इट विल फॉर्म हायपोक्लोरस ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिड प्लस अमोनिया. हायपोक्लोरस ऍसिड प्लस अमोनिया अँड दॅट हायपोक्लोरस ऍसिड तुम्हाला माहिती कसं आहे that is unstable compound. It is decomposed to form HCl plus free oxygen which is called as nascent oxygen. आणि मग पुन्हा पुढची गोष्ट आपल्याला माहिती that germs get oxidized. We can say germs get kill due to nascent oxygen present. ठीक आहे. आता थोडक्यात काय तुमची प्रोसेस तुम्हाला कळाली असेल. इथे फक्त काय क्लोरामाइन टॅबलेट वॉटर ऍड केली हायपोक्लोरस ऍसिड फॉर्म झाला. हायपोक्लोरस ऍसिड काय मिळालं फ्री ऑक्सिजन विच इज कॉल्ड ॲज नॅसेंट ऑक्सिजन फॉर्म होतोय जो जर्म्स मध्ये अटॅक करतोय आणि जर्म्सला डिस्ट्रॉय करतोय.
That is how the process takes place. एक्सेस अमाऊंट ऑफ क्लोरामाइन टॅबलेट जरी आपण ऍड केले तरी तुमच्या वॉटरला जी काही तुमची ऑर्डर आहे असं वास येत नाही. एक्सेस अमाऊंट ऑफ क्लोरामाइन टॅबलेट डज नॉट क्रिएट बॅड ऑर्डर. बरोबर, कुठले बॅड ऑर्डर क्रिएट करत नाही. जनरली ज्यावेळेस आपण म्हणतो की सोल्जर यूज करतो, तुम्हाला सांगितलं की सोल्जर क्लोरामाइन टॅबलेट यूज करतोय. that chloramine tablet along with sodium thiosulfate is used. काय करतो आपण? क्लोरामाइन टॅबलेट along with sodium thiosulfate is used. हा सोडियम थायोसल्फेट का यूज करतोय? तर सोडियम थायोसल्फेट काय करतोय, तर वॉटरमध्ये काही क्लोरीनचं प्रमाण जास्त असेल, एक्सेस क्लोरीन असेल राहिलेला, बरोबर, that excess chlorine should be removed. For removal of excess chlorine, we are using sodium thiosulfate. Okay? Water plus chloramine tablet plus sodium thiosulfate. क्लोरामाइन टॅबलेटचा उपयोग काय? जी तुमची रिएक्शन मला दिसते समोर स्क्रीनवरती, ती रिएक्शन तुम्हाला माहिती. क्लोरामाइन टॅबलेट टाकला, वॉटर सोबत मिक्स केलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड फॉर्म होईल. हायड्रोक्लोरिक ऍसिड ब्रेक होऊन तुम्हाला नॅसेंट ऑक्सिजन मिळेल जो जर्म्सला डिस्ट्रॉय करेल. दॅट इज द प्रोसेस विच वी नो. आणि सोडियम थायोसल्फेट आपण काय टाकतोय, जर चुकून क्लोरीनचं प्रमाण जास्त वाढलं तर ते बिघडायला नको, म्हणून फॉर रिमूव्हल ऑफ एक्सेस क्लोरीन वी आर ऍडिंग सोडियम थायोसल्फेट. ठीक आहे, दॅट इज द प्रोसेस ऑफ क्लोरिनेशन. क्लोरिनेशनची प्रोसेस आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण प्रोसेस ऑफ ओझोनायझेशन. ओझोनायझेशन, ओझोनायझेशन मध्ये आपण काय करतो बघूयात आपण. एकदम सिंपल प्रोसेस आहे. इन द प्रोसेस ऑफ ओझोनायझेशन, ओझोन म्हणजे काय, तर फॉर्म्युला काय, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ओझोन? O3. When it break, that will become O2 plus आपण nascent ऑक्सिजन. हे तुमचा एक लेयर फॉर्म होतोय. टेबल लेयर, त्याच्यावर तुमचा एक ग्रॅव्हलचा लेयर आहे. This is layer of pebbles and this is gravel bed. इथं आपण काय करतोय स्टुडंट्स, फ्रॉम हिअर वी विल ऍड वॉटर. आपण वॉटर पास करणार आहोत. ठीक आहे, आपलं वॉटर जे आहे इथनं इन होईल. when water enter here, ग्रॅव्हल लेअर असेल, पेबल लेअर असेल, जे काही थोडीफार इम्प्युरिटी शिल्लक असेल ती इम्प्युरिटी रिमूव्ह करेल. आपण काय करतो, इथं ओझोन गॅस पास करतोय बघा. इथनं आपण लोअर साइडनी वी विल ऍड ओझोन गॅस. रिएक्शन काय होते, ओझोन आफ्टर डिकम्पोजिशन फॉर्म ऑक्सिजन प्लस नॅसेंट ऑक्सिजन. गॅस नाही होणार, तो गॅस आहे वॉटरमध्ये. तुमच्या जे काही वॉटर असेल तर वॉटरमध्ये गॅस काय होईल, जरी तुमचं वॉटर आहे त्या वॉटरमध्ये गॅस काय तुमचा मिक्स होईल. आणि ज्यावेळेस वॉटर खाली येईल इथनं, इथे एक आउटलेट असते. थ्रू दॅट आउटलेट वी विल गेट स्टराइल वॉटर. स्टराइल वॉटर इज ऑब्टेन फ्रॉम दॅट आउटलेट. काय केलं आपण, अप्पर लेअर मधनं वॉटर पास केलं, लोअर साइडने आपण O3 गॅस पास केला, ओझोन पास केला. ओझोन पास केल्यानंतर काय होईल, रिएक्शन झाली, दॅट फॉर्म O2 प्लस नॅसेंट ऑक्सिजन. नॅसेंट ऑक्सिजनचं काम काय तुम्ही माहिती, जर्म्स आफ्टर रिएक्शन विथ नॅसेंट ऑक्सिजन दे गेट ऑक्सिडाइज्ड, or we can say germs get killed.
ड्यू टू nascent oxygen. Germs काय झाल्या तुमच्या डिस्ट्रॉय झाल्या. Germs get killed due to nascent oxygen. सिंपल प्रोसेस होती. समजते. Germs get destroyed or killed due to nascent oxygen. आता स्टुडंट्स आपण काय यूज केलंय, ओझोन गॅस यूज केला म्हणून नाव काय ओझोनायझेशन. ओझोन यूज केला म्हणून ओझोनायझेशन प्रोसेस. प्रोसेस समजली. व्हेरी सिंपल मेथड ऑफ स्टरलायझेशन ऑफ वॉटर. यूज ओझोन. ओझोन विल फॉर्म नॅशनल ऑक्सिजन विच विल किल द जर्म्स. आता नेक्स्ट मेथड जे आहे एरिएशन. दॅट मेथड of aeration we will see in next lecture. Okay, thank you.